आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. सकाळी वराड निघणार होतं लग्नाकरता आणि आदल्या रात्री श्रीधर अमेरिकेतून खास लग्नाकरता आल्यामुळे आई बाबांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. जावाई बापू शेवटी आले होते आणि आता सगळं कंप्लीट वाटत होतं. सकाळी आम्ही मस्त रेडी झालो, दारात बस आली आणि सगळेजण रेडी होतो लग्नाला निघण्याकरता. तर आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल होता. का? कारण अखेर तो दिवस उजाडलाय ज्याची मी गेले कित्येक महिन्यापासून वाट बघत होते. माझ्या लाडक्या भावाचं आता लग्न ठरलंय आणि आम्ही सगळे लग्नाच्या वाटेवर निघालोय. तुम्हाला तर माहीत आहेच, मी डायरेक्ट USA वरून आले. तिथलं ते शांत धावपळीचं आयुष्य एकीकडे आणि आपल्या माणसांमधला हा गजबजाट एकीकडे. वर्षानुवर्ष तिथे राहून अशा क्षणांना आपण किती मिस करतो हे फक्त बाहेर राहणाऱ्याला समजू शकतो. हे जे क्षण असतात ना, हे रोज रोज वाटायला येत नाहीत. म्हणून आजचा हा प्रवास माझ्यासाठी फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर आठवणींचा साठा गोळा करण्याचा प्रवास होता. लग्नाला आता लग्न म्हटल्यावर पाहुणे आले की गोंधळ हा आला आणि गोंधळ आली म्हणजे भरपूर धमाल, मज्जा आणि मस्ती. बस सुरू होऊन जेमतेम 5-10 मिनिटं झाली आणि आमची अंताक्षरी सुरू झाली, गाणं सुरू झालं, डान्स करणं सुरू झालं आणि अर्थातच नवरदेवाचे पाय खेचणं. लग्न जवळ आलं या विचाराने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. मी इतके दिवस या सगळ्यापासून दूर होते, पण आज या बसमध्ये बसल्यावर असं वाटतंय की मी कधी लांब गेलेच नाही. हीच तर ताकद असते आपल्या माणसांची. भावाच्या लग्नाची तयारी, ती धावपळ, कपड्यांची खरेदी, हे सगळं अनुभवायला मिळणं हे माझं भाग्य. हा व्लॉग मी फक्त सोशल मीडियासाठी नाही बनवत आहे, तरी ही आठवण मला कायमची साठवून ठेवायची आहे. आणि जेव्हा कधी घरची आठवण येईल तेव्हा हा व्लॉग बघून माझ्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तर अशी मस्त मजा करत, हसत खेळत, गाणी गात आम्ही पोहोचलोय कार्यालयात. लग्नाचे सगळे विधी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.